हेडलाइन्स प्रायोजक राम बंधू लोणचे। आता प्रत्येक जण जिंकेल। पुण्यातील भाजप उमेदवार पूजा मोरेंचा अर्ज मागे, स्थानिक पदाधिकाऱ्यांच्या दबावामुळे अर्ज मागे घेतल्याचा आरोप। अर्ज मागे घेताना मोरेंना अश्रू अनावर। नाशिक भाजपमधील अंतर्गत वाद पुन्हा चव्हाट्यावर। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांचा घेराव। निष्ठावंत कार्यकर्त्यांना उमेदवारी न मिळाल्याने कार्यकर्ते आक्रमक। कल्याण डोंबिवलीत भाजपच्या 6 नगरसेवकांची बिनविरोध निवड। प्रभाग 27 अ मधून मंदा पाटील तर प्रभाग 24 ब मधून ज्योती पाटलांची बिनविरोध निवड। येत्या 3 जानेवारीला भाजप शिवसेनेच्या प्रचाराचा शुभारंभ। मुंबईतील वरळी डोममध्ये 3 जानेवारीला पहिली प्रचार सभा। फडणवीस आणि शिंदे राहणार उपस्थित। तुम्हाला पैशाचे आमिष दाखवले जातील, मात्र तुम्ही बळी पडू नका। मला ही आमिष दाखवण्यात आली होती, पण मी बाजूला सारली। तर बोगस मतदार सापडल्यास तिथेच फटकावून काढा। राज ठाकरेंचा उमेदवारांना कानमंत्र। मुंबई काँग्रेस दिल्लीतल्या हायकमांडशी संपर्कात। राहुल प्रियंका गांधींचे मुंबईत रोड शो घेण्यासाठी नेत्यांचा आग्रह। वर्ष सरलं तशी संकटही सरली, तर संकटे ओढावलेली नसून जाणीवपूर्वक आली होती। माजी मंत्री धनंजय मुंडेंचं मोठं विधान। आणि राज्यातील प्रसिद्ध मंदिरांमध्ये भाविकांची गर्दी। नवीन वर्षाची सुरुवात देवदर्शनाने। मंदिरांमध्ये आकर्षक सजावट। नमस्कार, मी श्रेयस पांडे। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत। बातमीपत्रात आपलं स्वागत। आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात। निवडणुकीच्या तोंडावर मोठ्या प्रमाणात इन्कमिंग करून घेतल्यामुळे नाशिक भाजपाला याचा मोठा फटका बसतोय। निष्ठावान कार्यकर्त्यांना उमेदवारी नाकारत भाजपानं आयात केलेल्या उमेदवारांना उमेदवारी दिली। भाजपाच्या निष्ठावान कार्यकर्त्यांच्या नाराजीचा उद्रेक आता होताना दिसतोय। भाजप शहराध्यक्ष सुनील केदार यांना कार्यकर्त्यांनी घेराव घातला आणि त्यांच्या विरोधात घोषणाबाजी करण्यात आली आहे। इतकंच नाही तर भाजपाच्या शहराध्यक्षांना कार्यकर्त्यांनी गाजर भेट दिली आहे। उमेदवारी न मिळाल्यामुळे निष्ठावंत कार्यकर्ते कशा प्रकारे आक्रमक झाले ते आपण पाहतोय। त्यामुळे नाशिकमध्ये भाजपाच्या शहराध्यक्षांना शहरात आता फिरणंही मुश्किल झालंय। जो आमच्या सगळ्या निष्ठावान कार्यकर्त्यांवर जो अन्याय झालेला आहे, नक्की पक्षाने याचा विचार करावा आणि योग्य तो न्याय त्यांनी करून द्यावा। आमची हीच फक्त एकच प्रामाणिकपणे इच्छा आहे का हे सगळे जेवढे कार्यकर्ते सगळे तळमळीने भारतीय जनता पार्टीचं रोपटं वाढवत होते, पण आज कोणाचं काहीच पक्षाचं काहीच तथ्य नसताना त्या माणसाला तिकीट देऊन भारतीय जनता पार्टीने खूप चुकीचं वागणूक केलेलं आहे। निष्ठावंत कार्यांना डावलून नौखा उमेदवार दिला। महिला उमेदवार यांचा काही संबंध नसताना, पक्षाचं सभासदत्व नसताना आणि त्यांनी आत्तापर्यंत पक्षासाठी काही काम केलं नाही, खासदार केलं नाही, आमदार केलं नाही। ह्या अशा उमेदवारांना वेळेवर पैसे घेऊन उमेदवारी देण्यात आलेली आहे। पुढची बातमी पाहूया। धुळे महापालिका निवडणुकीत भाजपाची बिनविरोध विजयाची घोडदौड सुरूच आहे। धुळे शहरातील प्रभाग क्रमांक 17 ब इथे भाजपाच्या सुरेखा चंद्रकांत उगले या बिनविरोध विजयी झाल्यात। माघारीच्या पहिल्या दिवशी सुरेखा उगले बिनविरोध विजयी झाल्यात। प्रतिस्पर्धी 2 अपक्ष उमेदवार होते, त्या 2 अपक्ष उमेदवारांनी माघार घेतली आणि त्यामुळे त्यांची बिनविरोध निवड झाली आहे। यापूर्वी भाजपाचे 2 महिला नगरसेविका बिनविरोध विजयी झाल्यात आणि त्यानंतर आता धुळे महापालिका निवडणुकीत सुरेखा उगले या बिनविरोध विजयी झाल्या। भारतीय जनता पार्टीने प्रभाग 17 मधून मला उमेदवारी दिली होती। जिल्ह्याची पालकमंत्री
जयकुमार भाऊ रावल, जिल्ह्याचे आमदार अनुभवी अग्रवाल आणि जिल्ह्याचे जिल्हाध्यक्ष पळकर शेठ यांचं मी पहिले धन्यवाद मानते. आणि माझी आज बिनविरोध पदी निवड झालेली आहे. मी याच्या सर्व श्रेय माझे पती चंद्रकांत उगले रावसाहेब यांचं श्रेय आहे. माझ्या पतीचं माझ्या मागं खूप मोठं पाठबळ आहे. बिनविरोध निवडणुकीचा सिलसिला असा सुरू आहे. जळगावमध्ये जाऊया. जळगाव महापालिका निवडणुकीत शिवसेनेचा आणखी एका नगरसेवकाचा बिनविरोध विजय झालाय. प्रभाग क्रमांक 9 मधून मनोज चौधरी यांची बिनविरोध निवड झाली. त्यांच्या विरोधातील एकमेव अपक्ष उमेदवार होते, त्यांनी माघार घेतली आणि त्यामुळे चौधरी यांचा इथे बिनविरोध विजय झालेला आहे. मनोज चौधरी हे चौथ्यांदा महापालिकाच्या सभागृहात प्रवेश करत आहेत. जळगावमध्ये शिवसेनेच्या नगरसेवकाची बिनविरोध निवड झाली आणि त्यानंतर फटाके फोडत इथे जल्लोष साजरा करण्यात आला. कार्यकर्ते आनंदले. मनोज चौधरींची प्रभाग क्रमांक 9 मधून ही निवड झाली आहे. पुढची बातमी पाहूया. प्रत्येक नगरसेवकाला आमदार व्हायचं असतं, मात्र नागपूरमध्ये एका आमदाराचा उलट राजकीय प्रवास सुरू केलाय. शरदचंद्र पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे माजी आमदार प्रकाश गजभिये यांनी नगरपालिकेच्या निवडणुकीसाठी उमेदवारी अर्ज दाखल केलाय. त्यांनी आपल्या परंपरागत पांढराबोडी परिसराचा समावेश असलेल्या प्रभाग क्रमांक 13 मधून लढण्याचा निर्णय घेतलाय. सहसा नगरसेवक आणि त्यानंतर आमदार असा प्रवास असतो, मात्र आता माजी आमदार नगरसेवक व्हायच्या शर्यतीत उतरलेले आहेत. नागपूरमध्ये राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाकडून त्यांचे माजी जे आमदार आहेत त्यांना आता नगरसेवक व्हायचे आहेत. पवारांच्या एनसीपीचे प्रकाश गजभिये यांनी महापालिका निवडणुकीमध्ये अर्ज भरलेला आहे. नागपूर महानगरपालिका निवडणूक 2025 ते लढवणार आहेत. नागपूर महापालिकेचा प्रभाग 22 मध्ये भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रभाग झालेला आहे, कारण याच प्रभागात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय येतं. यंदा प्रभाग 22 मधील भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आणि प्रभागातील आवश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत आहे. एक तरुणानं याबाबत आरोप केला. स्वयंसेवक भाजप उमेदवारांविरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरला. निनाद दीक्षित या तरुणानं स्वयंसेवकानं नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरला. मी स्वतः 97 मध्ये ज्यावेळेला नगरसेवक होते तर त्यावेळेला माननीय देवेंद्र फडणवीस जे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आहेत ते त्यावेळेला महापौर होते आणि म्हणून पक्षासोबतच्या घडामोडी त्यांचा एकंदरीत सगळ्यात चढउतार मी पाहिलेला आहे आणि म्हणून मी त्यांना समजवण्याचा प्रयत्न केला की बावनकुळे साहेबांवरही अशी परिस्थिती आली होती, त्यांनाही कुठेतरी थांबावं लागलं होतं आणि म्हणून जर पक्षाने ठरवलं असेल की असा निर्णय आहे तर आपण त्या निर्णयांच्या बाजूनी राहा आणि तुम्ही पक्ष उभे राहू नका. पण ते जर ठाम असेल तर मीही ठाम आहे. मला पक्षाच्या बाजूनीच त्यांच्या निर्णयाच्या बाजूनी राहायचं आहे. पक्षश्रेष्ठींच्या वगैरे मी त्या भानगडीत पडले नाही. पण ते काय आहे ते स्वतः आणि पक्ष बघेल त्यांचा काय विषय आहे. पण मी माझा निर्णय म्हणजे मी जर भारतीय जनता पक्षात काम करत असेल तर माझा हा निर्णय आहे की अपक्ष उमेदवाराच्या बंडखोरासोबत मी नाही राहणार आणि म्हणून बाजूला होऊन शहरामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये कुठेही मी भारतीय जनता पक्षाचा प्रचार करेन. माननीय डेहनकरजी आणि आमच्या अर्चनाताई हे दोघंही निष्ठावान कार्यकर्ते आहे, पण थोडे डेहनकरजी नाराज झाले आहे. आम्ही त्यांच्याशी चर्चा करणार आहोत. मी स्वतः चर्चा करणार आहे आणि त्यातून मार्ग निघेल. भारतीय जनता पक्ष हा फक्त पैशाच्या ताकदीवर एक दिसणारा पक्ष. विचार नीतिमत्ता वगैरे काही नाही. पैसा हा त्यांचा विचार आहे. पैसा फेको तमाशा देखो. आणि ही जी लढाई आहे, मी परवाही म्हणालो की शिंदे गट भारतीय जनता पक्ष एबी फॉर्म बरोबर 5 ते 10 कोटी मिळत आहेत. शिंद्यांना 10 कोटी शिंद्यांच्या पक्षात एबी फॉर्म बरोबर आणि भाजप सध्या 5 कोटी एबी फॉर्म बरोबर देते. अजित पवारचा आकडा मला माहीत नाही की त्यांनी कोणता आकडा लावलाय तो. ह्या पैशासाठी सुद्धा हा बंडखोराने लढाया सुरू आहेत त्या पक्षामध्ये. हा पैशाचा खेळ आहे.
पुढची बातमी पाहूया. पुढची बातमी नागपूरमधून आहे. नागपूर महापालिकेचा प्रभाग 22 हा भाजपासाठी अत्यंत प्रतिष्ठेचा प्रभाग आहे, कारण याच प्रभागामध्ये राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं मुख्यालय येतं. यंदा प्रभाग 22 मधील भाजप नगरसेवकांवर निष्क्रियतेचा आणि प्रभागातील आवश्यक विकास कामांकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप करत एक तरुण स्वयंसेवक हा भाजप उमेदवाराच्या विरोधात निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. निनाद दीक्षित या तरुणानं स्वयंसेवकानं नागरिक समितीच्या माध्यमातून निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतलाय. तो नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाच्या माध्यमातून निवडणुकीच्या मैदानात उतरलाय. नाही, भाजपला मी उमेदवारी मागितली पण नाही, कारण आमची तयारी नागरिक समितीचीच सुरू होती. तर एक वेगळा प्रयत्न सुरू असताना भाजपकडे तिकीट मागण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. आणि भारतीय जनता पक्षाने विचार केला जरी असता तरी पण मला तिकीट भारतीय जनता पक्षाचं नको होतं, कारण या प्रभागामध्ये सद्यस्थितीमध्ये म्हणजे मला जेवढं थोडंफार राजकारणाचा एक गंध असेल की भारतीय जनता पक्षाच्या विरोधात एक लहर आहे, लहर, आणि विरोधातल्या लहरीमध्ये उडी घेणे म्हणजे हा मूर्खपणा असतो. तर मी भारतीय जनता पक्षाकडे जाण्याचा काही प्रश्नच नाही. ज्या भागामध्ये संघाचं मुख्यालय आहे तिथे त्या मुख्यालयाच्या बाजूला रस्ते आणि गट्टू याच्या व्यतिरिक्त जर तुम्ही काम बघाल की तुम्ही आमच्याकडले चिंतेश्वर परिसर बघून या, तुम्ही हत्तीनाला परिसर बघून या, तुम्ही गंगाबाई घाट परिसर बघून या, तुम्ही झेंडा चौकची वाहतूक कोंडी बघून घ्या, तुम्ही बडकस चौकातली वाहतूक कोंडी बघून घ्या. तर तुम्ही एक फक्त परिसर बघितलाय संघ बिल्डिंग परिसर, पण बाकी असा खूप मोठा परिसर या प्रभागामध्ये जो दुर्लक्षित आणि उपेक्षित राहिलाय. जिथल्या प्राथमिक शाळा बंद पडल्या, तिथल्या स्थानिक लोकांना त्याचा फटका पडलाय, जिथल्या मैदानांवर माती नाही आहे, जिथल्या वाचनालयांमध्ये स्पर्धा परीक्षा पूरक वातावरण नाही आहे, अशा सगळ्या ड्रेनेजचं इथे खूप मोठा समस्या आहे. पुढची बातमी पाहूया. महाराष्ट्राच्या 29 महानगरपालिका निवडणुकांसाठी उमेदवारी अर्ज दाखल करण्याची मुदत संपली आहे, पण अजूनही राजकीय पक्षांमधला वाद हा कमी व्हायचं नाव घेत नाहीये. पुण्यामध्ये एका उमेदवारानं एबी फॉर्मच गिळून टाकल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला. मिळालेल्या माहितीनुसार एकाच प्रभागामध्ये पक्षाकडून चुकून 2 उमेदवारांना एबी फॉर्म देण्यात आले. यामुळे शिवसेनेचे उमेदवार उद्धव कांबळे आणि मच्छिंद्र ढवळे यांच्यात जोरदार वाद झाला. या वादानंतर उद्धव कांबळे यांनी मच्छिंद्र ढवळे यांचा एबी फॉर्म हिसकावून घेतला आणि तो फाडून गिळून टाकल्याचा प्रकार समोर आला. या प्रकरणी भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात उद्धव कांबळेंविरोधात गुन्हा दाखल करण्यात आलाय. मात्र आपण फॉर्म गिळला नाही असं उद्धव कांबळेंनी म्हटलं. मी फक्त फॉर्म फाडला, खाल्ला असेल तर माझी मेडिकल टेस्ट करा असं देखील कांबळे म्हणाले. आणि आज निवडणूक आयोग आमच्यासारख्या अधिकृत उमेदवाराला जे राष्ट्रीय पक्ष शिवसेना अशा पक्षाच्या उमेदवाराला घोषित केलेला खोटं बोलतंय की तुमचा एकट्याचाच एबी फॉर्म आहे म्हणून. हे काय मला काय समजलं नाही. मग त्यानंतर जो फॉर्म आहे मी चेक केला, मग तो मला वाईट वाटल्यामुळे माझ्याकडनं फाटला गेलेला आहे. पण मी फाटल्या फॉर्म कुठे मला काय माहिती, तिथं गोंधळामध्ये कुठं पडला काय घडलं मला काय ते माहिती नाही. पोलीस प्रशासनाला डीसीपींना बी भेटणार आहे आणि मी सांगणार आहे की मी जर फॉर्म खाल्लाय तर 100% माझी मेडिकल झाली पाहिजे. माझी पोटामध्ये जर फॉर्म आढळला असेल तर 100% माझी करून मी म्हणतोय मी खाल्लेलं नाही. जर आढळला तर माझ्या 100% कायद्याने गुन्हा दाखल व्हायलाच पाहिजे. आणि जर तसं नसेल तर तो रीतसर त्यांनी गुन्हा दाखल जो करण्याचा प्रयत्न केला तो माघारी घेतला पाहिजे. तिथल्या जे आरो मॅडम त्यांनी मला चर्चा करण्यासाठी आतमध्ये केबिनवर बोलवलं. आतमध्ये त्यांनी मला एक सांगितलं सगळं की तुमचा जो प्रतिस्पर्धी आहे उद्धव कांबळे यांनी तुमचा फॉर्म एबी फॉर्म फाडलेला आहे. मी म्हटलं ठीक आहे, मला चर्चा कळली म्हटलं ती, पण अशी चर्चा मला कळली की तो फॉर्म फाडला ना, त्यांनी खाल्ला तो फॉर्म, अशी मला चर्चा कळली. आता मला नव्हतं माहिती त्यांनी एबी फॉर्म भरला, मला ते आज कळलं की त्यांनी त्यांचा एबी फॉर्म भरला पण त्यांनी आज माझा फाडला. आता मला काही कल्पना नाही, पण कसं आहे ते आमच्याच पक्षातले माझे चांगले मित्र आहेत, जे मला काय त्यांची काय असं वाईट नाही कुठलं, पण जनरल आता जे काय असेल तो पक्ष निर्णय घेईल.